असं आहे की तुम्ही मला आता शेवटी भालचंद्र मुणगेकरांचं नाव सांगितलं. त्यामुळे भालचंद्र मुणगेकरांची पूर्ण भाषणं राज्यसभेतली मी तपासलेली आहेत साहेब. आणि आता उडगे म्हणाले, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की निवडणुकीच्या काळामध्ये संपत्ती दाखवावी लागते. आता हे जर इलेक्ट्रल बॉन्ड आमच्या दोन नेत्यांच्या खात्यात गेली असतील तर जे भली मोठं काहीतरी ते त्यांचं गडगंज संपत्ती दाखवावी लागेल. कारण आता तुम्ही जे ज्या पद्धतीनं उडगी हा विषय मांडलाय, एकतर मुळात असं आहे की ही चर्चा सुरू असताना जे जी मला माहिती आहे, या देशामध्ये जे इलेक्ट्रल बॉन्ड किंवा देणग्यांच्या स्वरूपात जी रक्कम जमा झाली आहे, भारतीय जनता पक्षावरती तुम्ही आक्षेप घेत असताना आता आपण स्वतःच म्हणत आहोत किंवा हे बॉन्ड आपण विकत घ्यायचे आणि त्या पक्षाला आपण द्यायचे. आता मी या गोष्टीचं समर्थन मगाशी हे म्हणालो की समजा मला जर कोणी बॉन्ड दिले, मी एक राजकीय पक्ष चालवतो आणि मला हे लक्षात आलं की सचिन सावंतांनी मला बॉन्ड दिलेत आणि माझ्या विरोधातल्या एखाद्या उमेदवाराला लक्षात आलं किंवा सचिन सावंत फक्त गणेश कणकरांनाच बॉन्ड दिलेत, त्यांनी मला का दिले नाही, आणि मग जर का उद्या सत्ता परिवर्तन झाल्यानंतर त्यांनी जर का तो सूड उगवायचं ठरवलं, तर मी जे तुम्हाला मध्ये म्हणालो किंवा ह्यातली जी ट्रान्सपरन्सी आहे ती आपण बघ, तुम्ही विकत घ्या आणि तुम्हाला ज्या राजकीय पक्षाला द्यायचे ते त्याला तुम्ही द्या, त्याच्या अकाउंटमध्ये ते जमा होतील. जर का त्या प्रस्थापित पक्षालाच पैसे मिळतात असं तुम्ही जर म्हणत असाल, तर मग एक थोडस हा रिसर्चचा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून जेवढे पैसे आले त्याच्यानंतर जर का खालोखाल पैसे कुठे आले असतील तर ते काँग्रेस पक्षाला न येता ते टीएमसीला आलेले आहेत. एका राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्या वायएसआर पक्षाला देखील आलेल्या आहेत. आणि एका राज्यामध्ये जिथे खासदारांची संख्या ही मिनिमाइज असते 20-25च्या आसपास, तर त्या राज्यामध्ये बिजू जनता दलाला सुद्धा तेवढेच पैसे आलेले आहेत. मग आता हे तुम्ही देत असताना काही ठराविक पक्षांनाच हे पैसे मिळणार आहेत, हे तुम्ही कसं काय मला वाटतं डिफाईन करू शकताय मला माहिती नाही. दुसरं, निवडणूक खर्चाचा विषयाच्या बाबतीत तर मला नीटसं आठवतंय की शेवटची निवडणूक जी फ्री हँड लढली गेली ती 1991ची लोकसभा होती. 92ची कॉर्पोरेशन ही काही आपण त्या दृष्टीने महत्वाची मानणं योग्य नाही. 95च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला पहिल्यांदा निवडणूक आयोगाची आचारसंहिता काय असते ना, हे आम्ही अनुभवलेली आहे. त्यावेळेला मी एक नवीन पदाधिकारी होतो. उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किती पेढे वाटायचे याच्यावर सुद्धा चर्चा झालेल्या आहेत. अरे खर्च दाखवायचं की नाही. त्यामुळे निवडणूक खर्च जर का मर्यादित केलेला असेल, उडगी साहेब, रात्रभर आम्ही तरुण वयामध्ये भिंती रंगवलेल्या आहेत. 17-18 वर्षाचे असताना आम्हाला काही कळत नव्हतं, पण भिंती रंगवायच्या, आम्ही रंगवत होतो, त्याच्यावरती लिहायचो आमची भिंत आहे बीजेपी म्हणून. पोस्टर चिपकवायचं, त्याचा खर्च, ते लाऊड स्पीकर, त्या सभांचा खर्च. अहो, एका अर्थानं जर का याच्यावरती मर्यादा आणली असेल आणि जर का त्यातून अख्ख्या जनतेची टी.एन. शेषन साहेबांनी सुटका केली असेल, तर निवडणूक खर्चाच्या त्या आचारसंहितेचं आपण खुल्या दिलानं स्वागत केलं पाहिजे. जी आचारसंहिता आम्हाला लागू आहे ती तुम्हाला सुद्धा लागू आहे ना. का भारतीय जनता पक्षाला त्यातनं मोकळं सोडलेलं असं आहे का काय? आपण जेव्हा ह्या इलेक्ट्रल बॉन्डच्या निमित्ताने चर्चा करत असताना भारतीय जनता पक्षाला काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि बाकीच्यांना पैसे देऊ नका असं. आणि बघा, मी परत एकदा सांगतो विषय न लांबवता की इलेक्ट्रल बॉन्ड तुम्ही घेतल्यानंतर ते तुम्ही कोणाला द्यायचे हा तुमच्या स्वायत्तेचा प्रश्न आहे. ही गोष्ट आपण का विसरत नाही आहोत? आपण ओपनली देतोय ना, ह्यात काही लपवण्यासारखं काही नाहीये. मला जर कोणी पैसे कार्यालयात आणून देणार असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही इलेक्ट्रल बॉन्ड विकत घ्या आणि ते तुम्ही ऑफिशियली बँकेतनं मला द्या. असं जर का माझ्या अकाउंटला पैसे जमा होणार असतील, त्यात काय चूक आहे?